नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र। मंडळी, महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या राजकारणाला नवं वळण देणारं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील। आता ते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे ज्याचा त्याचा विषय राहील। हा सुरुवातीपासून म्हणाल तर जोपर्यंत त्यांची वाट योग्य होती, त्यांच्या मागण्या रास्त होत्या किंवा त्यांची भाषा, त्यांचं समाजकारण मराठा समाजासाठी होतं, तोपर्यंत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पॉझिटिव्ह साइड सगळ्यांनीच बघितली। पण ज्यावेळी त्यात राजकारण आलं, निवडणुकांचं बिगुल वाजलं, वाढती प्रसिद्धी पाहून मराठा आंदोलन वेगळ्या वळणावर जाऊन बसलं, तेव्हापासून जरांगे पाटील यांचाही उलटपाढा सुरू झाला। गेल्या 2 वर्षात त्यांनी वारंवार आंदोलन छेडून राज्याच्या राजकीय पटावर मोठं स्थान निर्माण केलं। पण या आंदोलनांचा नीट विचार केला तर एक पॅटर्न स्पष्ट दिसतो। मागण्या कठोर, भाष्य भावनिक आणि टोकाची भूमिका। शेवटी कुठल्या ना कुठल्या तडजोडीतून उपोषण सोडणं। इतकंच नाही तर समाजाच्या नावानं केलेल्या मागण्या आणि त्या मागण्यांच्या न्यायतेवरही आता प्रश्नचिन्ह उभं राहू लागलंय। मंडळी, आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। काल सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आणि पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक मुंबईत दाखल झाले। आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी त्यांची भूमिका होती। आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच वातावरण तापलं, कारण गर्दी सतत वाढत गेली आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावावा लागला। या काळात अनेक राजकीय नेत्यांनी आझाद मैदान गाठलं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार गटातील काही नेते तसेच उद्धव ठाकरे गट आणि मनसेचे प्रतिनिधी आंदोलन स्थळी हजर राहिले। सरकारमधील काही मंत्रीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जरांगे पाटलांचं पवित्रा ताठ आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे, तोवर उपोषण थांबणार नाही। दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच आंदोलनात गर्दी आणखी वाढली। गावागावातून आलेल्या महिला, युवक, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। आझाद मैदानावर आता दररोजची हजेरी लावणारे लोकसंख्येने हजारोंमध्ये पोहोचलेत। पोलीस यंत्रणेसाठी ही मोठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जरांगे पाटलांची तब्येत बिघडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, पण त्यांनी उपचार घ्यायला नकार दिला। दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तपासणी केली, मात्र त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचं सांगितलं। सरकारकडून दिवसभरात 2 ते 3 प्रतिनिधी मंडळे जरांगे यांच्याशी बोलणी करण्यासाठी गेली, पण प्रत्येक वेळी चर्चा निष्फळ ठरली। कारण जरांगे पाटलांनी ठरवून दिलेल्या काही अटी आहेत। मराठा समाजाला तात्काळ ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावं, कुठल्याही अंतरिम निर्णयावर विश्वास ठेवला जाणार नाही, तर कायदेशीर हमीसह कायमस्वरूपी आरक्षण हवं। या दरम्यान आझाद मैदानावर झालेल्या सभेत जरांगे पाटलांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आणि आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच नाही असं जाहीर केलं। गर्दीतील काही युवकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। पोलिसांना सतत सज्ज राहावं लागतंय, कारण परिस्थिती कुठल्याही क्षणी चिघळू शकते। संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे डोळे आता आझाद मैदानावर खिळलेत। दुसऱ्या दिवशीचं हे दृश्य आंदोलन केवळ भावनिक पातळीवर मर्यादित न राहता राजकीय दृष्ट्या किती संवेदनशील बनलंय याचं द्योतक आहे। कारण एकीकडे समाजाची मोठी गर्दी तर दुसरीकडे सरकारवर असलेला प्रचंड दबाव, यामुळे या आंदोलनाकडे राज्यभरच नाही तर देशभरातून लक्ष लागलंय। जरांगे पाटलांनी आतापर्यंत तब्बल 7 वेळा उपोषण केलं। 2023 ला त्यांनी पहिल्यांदा आंदोलन छेडलं आणि तेव्हाच पोलीस लाठीमार, दगडफेक, दंगलीचं वातावरण निर्माण झालं। यामुळे ते थेट राज्याच्या राजकीय चर्चेत आले। सुरुवातीला समाजाच्या भावना भडकवून त्यांनी मोठा पाठिंबा मिळवला, पण जसजशी आंदोलनं वाढली तसतशी ती राजकीय पातळीवर केंद्रित होत गेली। आज परिस्थिती अशी आहे की आंदोलन फक्त आरक्षणापुरतं मर्यादित राहत नाही, तर पुढच्या निवडणुकांच्या समीकरणांवर थेट परिणाम करतंय। आता जरांगे पाटलांच्या मागण्या पाहिल्या तर त्यात सर्वात मोठी मागणी म्हणजे मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंदवून ओबीसी आरक्षणात सामावून घेणं। दुसरी म्हणजे संपूर्ण मराठा समाजाला 100% आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी विशेष कायदे करावेत। तिसरी म्हणजे ओबीसी समाजासाठी आधी असलेलं आरक्षण अबाधित ठेवूनही मराठ्यांना हक्क द्यावा। याशिवाय आंदोलकांवर झालेली कारवाई मागे घ्यावी। उपोषणादरम्यान पोलिसांची जी कार्यवाही झाली त्यावर दोषींवर कारवाई व्हावी, अशा मागण्याही त्यांनी केल्यात। पण प्रश्न असा आहे की या मागण्या कितपत न्याय्य आहेत। राज्य सरकारने कुणबी कागदपत्र असणाऱ्यांना ओबीसीत आरक्षण दिलंय, पण प्रत्येक मराठ्याला आपोआप कुणबी प्रमाणपत्र देणं कायदेशीर दृष्ट्या शक्य नाही।
कारण सुप्रीम कोर्टानंच 50% पेक्षा जास्त आरक्षणावर मर्यादा घातली आहे। मग मराठा समाजाला संपूर्णपणे ओबीसी आरक्षणात घ्यावं ही मागणी प्रत्यक्षात संविधानाशी विसंगत आहे। म्हणजेच जरांगे पाटलांनी ज्या अटी ठेवल्यात त्या पूर्ण करणं सरकारसाठी कायदेशीरच नाही। म्हणजेच एका बाजूला समाजाच्या भावना भडकवल्या जात आहेत, पण दुसऱ्या बाजूला त्या मागण्यांना कायदेशीर आधारच नाही। या विरोधाभासातूनच आंदोलन सतत अडकतं आणि शेवटी सरकारशी तडजोड होऊन उपोषण थांबतं। हे सगळं पाहिलं तर आंदोलनाचा वापर लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठी आणि राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी जास्त आणि प्रत्यक्ष उपाय शोधण्यासाठी कमी होत असल्याचं स्पष्ट दिसतं। आज मराठा समाजाला खरंच आरक्षण हवंय, पण त्यासाठी टिकाऊ कायदेशीर उपाय शोधले पाहिजेत। भावनिक घोषणांनी आणि असंभव अटींनी समाजाचं खरं नुकसान होतं। जरांगे पाटलांचं आंदोलन जरी मोठ्या प्रमाणात लोकांना एकवटत असलं तरी ते उपाय न देता केवळ राजकीय समीकरण बदलतंय हे मान्य केल्याशिवाय चालणार नाही। आता खरं तर प्रश्न समाजापुढे, आपण भावनांच्या लाटेत वाहून जाणार की वास्तववादी उपाय शोधणार? कमेंट मध्ये नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायम असणारच आहे। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।